तुम्हाला कदाचित माहिती असेलच की कोणतीही गोष्ट पाहण्यासाठी आपल्याला प्रकाशाची गरज असते. पण प्रकाश म्हणजे नक्की काय? प्रकाशाची वैशिष्ट्य कोणती आहेत? आणि त्यामुळे आपल्याला एवढे रंग का दिसतात? जेव्हा प्रकाश अधिक प्रखर किंवा तेजस्वी होतो तेव्हा नेमकं काय घडत असतं? तिथे नक्की काय प्रक्रिया होत असते? आणि आपण नेहमी ज्या अतिनील आणि अवरक्त प्राण्यांबद्दल ऐकतो, जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, ती प्राणीसुद्धा प्रकाशच आहेत का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर प्रकाश हा एका तरंगाच्या किंवा लाटेच्या प्रारूपात स्पष्ट करता येतो. याबद्दल आपण आधीही बोललेलो आहोत. जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी संथ पाण्याला धक्का लावता, तेव्हा पाण्याचे रेणू कंप पावतात. त्यामुळे त्याच्या आजूबाजूचे रेणूही कंप पावतात आणि ही प्रक्रिया अशीच पुढे चालू राहते. अशा प्रकारे तो अडथळा लाटेच्या किंवा तरंगाच्या स्वरूपात बाहेरच्या दिशेने पसरत जातो. समजा तुम्ही एखाद्या नळातून पाण्याचे थेंब सतत पडताना पाहिले असतील, तर तिथे एक सलग तरंग किंवा आवर्ती तरंग तयार होतो. आणि जर आपण हे बाजूने पाहिलं तर ते काहीसं असं दिसतं. आपण तरंगांच्या विविध वैशिष्ट्यांबद्दल आधीच चर्चा केलेली आहे. जसं की तरंग ज्या वेगाने पुढे जातो त्याला आपण वेग म्हणतो. किंवा एका बिंदूतून एका सेकंदात जाणाऱ्या तरंगांच्या संख्येला आपण वारंवारिता म्हणतो. आणि सलग येणाऱ्या दोन शृंगांमधील अंतराला आपण तरंग लांबी म्हणतो. तसंच समतोल स्थितीपासून होणारा जास्तीत जास्त बदल म्हणजे त्या तरंगाचा आयाम होय. आता एक गंमत पहा. प्रकाशाला सुद्धा आपण अशाच प्रकारे मांडू शकतो. याचा अर्थ प्रकाशाला सुद्धा तरंगलांबी, वारंवारता, आयाम आणि एक विशिष्ट वेग असतो. प्रकाश हा एक विद्युत चुंबकीय तरंग आहे. पण थांबा, इथे एक प्रश्न तयार होतो. पाण्याच्या लाटांमध्ये पाण्याचे कण वर-खाली होत असतात. ते कंप पावतात आणि त्यातून तरंग तयार होतो. बरोबर? म्हणजे तिथे पाणी हे एक माध्यम म्हणून काम करतं. ध्वनी तरंगाचा विचार केला तर हवा हे एक माध्यम असतं. मग प्रकाशाचं काय? प्रकाशाच्या बाबतीत काय वर-खाली होत असतं? इथे माध्यम म्हणून काय काम करत असतं? आपण प्रकाशाला हवेतून आणि काचेतून प्रवास करताना पाहतो. मग ती प्रकाशाची माध्यमे आहेत का? नाही. कारण प्रकाश हा निर्वात पोकळीतूनही प्रवास करू शकतो. उदाहरणार्थ वेगवेगळ्या ताऱ्यांपासून प्रकाश आपल्यापर्यंत असाच पोहोचतो. ताऱ्यांच्या आणि आपल्यामध्ये प्रचंड मोठी निर्वात पोकळी आहे. तिथे कोणतंही माध्यम अस्तित्वात नाही. मग खरा मोठा प्रश्न असा पडतो की प्रकाशाच्या बाबतीत नक्की काय कंप पावत असतं? काय वर-खाली होत असतं? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण इथे एक फेट सिम्युलेशन पाहूया. माझ्या इथे एक विद्युत प्रभार आहे आणि तो एक विद्युत क्षेत्र निर्माण करतोय. या विद्युत क्षेत्रामुळे जेव्हा तुम्ही दुसरा एखादा प्रभार इथे ठेवता, तेव्हा त्यावर एक बल प्रयुक्त होतं. त्याचप्रमाणे चुंबक हे चुंबकीय क्षेत्राचा वापर करून एकमेकांवर परिणाम करतात. आता मला सांगा, जर मी हा प्रभार हलवला तर काय होईल? चला पाहूया. मी याला हलवतो. तुम्हाला इथे बाहेर जाणारे तरंग दिसत आहेत का? अगदी तलावात निर्माण होणाऱ्या लाटांसारखे? हे बाहेर जाणारे तरंग म्हणजेच विद्युत क्षेत्राचे तरंग आहेत आणि तिथे चुंबकीय क्षेत्रसुद्धा निर्माण होईल, जे इथे दाखवलेलं नाही. परंतु विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रातील या तरंगांनाच आपण विद्युत चुंबकीय तरंग असं म्हणतो. हा एक तरंग आहे कारण तुम्ही पाहू शकता की निर्माण झालेला अडथळा पुढे पसरतोय. पण इथे नक्की काय हलतंय? साहजिकच इथे प्रभार हलतोय. पण माध्यम कोणतं आहे? तरंगांचा विचार करता काय कंप पावतंय? इथे कोणताही पदार्थ नाही, तर ते एक क्षेत्र आहे. प्रभार हलवल्यामुळे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र कंप पावतात आणि तीच कंपने किंवा तोच अडथळा विद्युत चुंबकीय तरंग म्हणून बाहेरच्या दिशेने पसरत जातो. आणि तो विद्युत चुंबकीय तरंग म्हणजेच प्रकाश होय. आता इतर कोणत्याही तरंगाप्रमाणे प्रकाशालाही वेगासारखे गुणधर्म असतात. तुम्ही पाहू शकता की हा तरंग एका विशिष्ट वेगाने बाहेर पडतोय. निर्वात पोकळीमध्ये विद्युत चुंबकीय तरंगाचा वेग 3,00,000 किलोमीटर प्रति सेकंद एवढा असतो. हा वेग प्रचंड आहे. विश्वातील सर्वात वेगवान गोष्ट. आणि याला वारंवारता सुद्धा असते. उदाहरणार्थ तुम्ही पाहू शकता की ही कमी वारंवारता आहे. म्हणजे एका सेकंदात कमी तरंग प्रवास करतायत. आणि त्यानंतर आपण जास्त वारंवारता पाहू शकतो. जिथे एका सेकंदात जास्त तरंग प्रवास करतील बघा. आता इथे जास्ती वारंवारता आहे. कारण मी प्रभार जास्त वेगाने हलवतोय आणि आधीप्रमाणेच याला आयामसुद्धा असू शकतो. आयाम म्हणजे समतोल स्थितीपासून होणारा जास्तीत जास्त बदल. आता याचा काहीतरी आयाम आहे आणि मी तो कमी करणार आहे. लहान आयाम म्हणजे लहान कंपनं. मोठा आयाम म्हणजे मोठी कंपनी. आपण याहूनही मोठा आयाम करण्याचा प्रयत्न करूया. बापरे! खूपच मोठी कंपनी. अशा प्रकारे आपण विद्युत चुंबकीय तरंग म्हणून प्रकाशाला मांडू शकतो. म्हणजे या तरंगात जे वर-खाली होतंय ते विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र असते. आता आपण आपल्या मूळ प्रश्नांची उत्तरं शोधूया. प्रकाशाचा रंग कशामुळे ठरतो? तर वारंवारतेमुळे प्रकाशाचा रंग ठरतो. पुन्हा एकदा आपल्या फेट सिम्युलेशनकडे वळूया. जर आपण कमी वारंवारतेचा प्रकाश सुरू केला तर तो आपल्याला लालसर दिसतो. कमी वारंवारतेचा प्रकाश लाल दिसतो. माझ्याकडे इथे हा एक आलेख आहे जो विद्युत क्षेत्राची कंपनं दाखवतो. आपण या आलेखाकडे बघून वारंवारतेचा अंदाज घेणार आहोत. आता हे सध्या कमी वारंवारता दाखवत आहे. बरोबर, कमी वारंवारता. आता वारंवारता वाढवल्यावर काय होतं ते पाहूया. पहा, हे बघा, आता आलेख आपल्याला जास्त वारंवारता दाखवतोय. याची कंपनं खूप वेगाने होतात आहे.
जास्त वारंवारता. हे प्रत्यक्षात विद्युत चुंबकीय तरंग आहेत. इथे विद्युत आणि चुंबकीय क्षेत्र कंप पावत आहेत आणि जास्त वारंवारतेचा प्रकाश निळसर दिसतो, तर कमी वारंवारतेचा प्रकाश लालसर दिसतो आणि इतर सर्व रंग या दोन्हीच्या मध्ये येतात. म्हणजे प्रकाशाचा रंग हा त्याच्या वारंवारतेवर अवलंबून असतो. थोडक्यात सांगायचं तर आपल्याला जो लाल रंगाचा प्रकाश दिसतो तो मुळात कमी वारंवारतेचा प्रकाश असतो आणि जो निळसर रंगाचा प्रकाश दिसतो तो उच्च वारंवारतेचा प्रकाश असतो. प्रकाशाचा रंग वारंवारतेवर अवलंबून असतो. मग प्रकाशाच्या प्रखरतेचं काय? प्रकाशाची प्रखरता किंवा तेजस्विता कशावर ठरत असेल? चला पाहूया. मी पुन्हा एकदा आपलं सिम्युलेशन सुरू करतो. प्रकाशाची प्रखरता त्याच्या आयामावर अवलंबून असते. मी आयाम खूप कमी करतो आणि पाहूया काय होतं. आता प्रकाश तितका प्रखर राहिलेला नाही. तो खूपच अंधुक झालेला आहे. हे बघा. कमी आयाम म्हणजे कमी प्रखरता. याउलट जर मी आयाम वाढवला, मी तो जर का खूप वाढवला, तर बघा हे आपल्याला सांगतं की आयाम वाढलेला आहे. हा जास्त आयाम आहे. हा अधिक प्रखर प्रकाश आहे. म्हणजे प्रकाशाची प्रखरता ही त्याच्या आयामातून येते. याचा अर्थ असा की जेव्हा प्रकाश अधिक प्रखर होतो, तेव्हा तुम्ही अशी कल्पना करू शकता की प्रकाशाचा आयाम अधिकाधिक मोठा होतोय. हे खूपच आश्चर्यकारक आहे ना? आणि यापुढे जाऊन सुद्धा एक थक्क करणारी गोष्ट आहे. आतापर्यंत आपल्याला हे समजलंय की जर आपण जास्त वारंवारतेचा प्रकाश घेतला, ज्याची तरंगलांबी कमी असते, तर तो आपल्याला निळसर दिसतो आणि जशी तरंगलांबी वाढत जाते, वारंवारता कमी होत जाते आणि प्रकाश अधिकाधिक लाल रंगाचा दिसू लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का, आपण जो दृश्य प्रकाश पाहतो, तो संपूर्ण विद्युत चुंबकीय वर्णपटाचा एक अतिशय लहान भाग आहे. या दृश्य प्रकाशाची तरंगलांबी साधारणपणे एखाद्या जीवाणूच्या आकाराएवढी असते आणि आपले डोळे त्या प्रकाशाला संवेदनशील असतात. परंतु यापेक्षा खूप मोठी आणि खूप लहान तरंगलांबी असलेलेही तरंग असू शकतात. चला तर मग त्यांची माहिती घेऊया. जेव्हा तरंगलांबी लाल रंगापेक्षाही मोठी होते किंवा वारंवारता आणखी कमी होते, तेव्हा काय होतं? जेव्हा तरंगलांबी मानवी केसाच्या जाडी इतकी पोचते, तेव्हा आपण त्याला अवरक्त प्रारणे किंवा इन्फ्रारेड असं म्हणतो. आपण ही किरणे आपल्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, आपलं शरीर नेहमीच ही अवरक्त प्रारणे बाहेर टाकत असतं. अशी काही उपकरणे आहेत जी या अवरक्त प्रारणांना ओळखू शकतात आणि त्यांचं दृश्य प्रकाशात रूपांतर करू शकतात, जेणेकरून आपण ते पाहू शकू. त्यांना आपण थर्मल कॅमेरे म्हणतो आणि त्यांचा वापर रात्रीच्या वेळी पाहण्यासाठी केला जातो. जर तरंगलांबी आणखी वाढली किंवा वारंवारता आणखी कमी झाली तर काय होतं? जेव्हा तरंगलांबी एखाद्या बेसबॉलच्या आकाराएवढी होते, तेव्हा आपण त्यांना सूक्ष्म तरंग किंवा मायक्रोवेव्ह असं म्हणतो. त्यांच्यात पाणी गरम करण्याची क्षमता असते आणि म्हणूनच मायक्रोवेव्ह ओव्हनचा वापर केला जातो आणि ते याच पद्धतीने अन्न गरम करतात, कारण ते तुमच्या अन्नातील पाण्याचे अंश गरम करतात. पण जर तरंगलांबी याहूनही मोठी झाली तर? जर तरंगलांबी इमारतीच्या आकाराएवढी झाली तर त्यांना रेडिओ तरंग म्हणतात. त्यांचा वापर दूरवरच्या संपर्कासाठी आणि दळणवळणासाठी केला जाऊ शकतो. आता वर्णपटाच्या दुसऱ्या टोकाकडे जाऊया. जर तरंगलांबी दृश्य प्रकाशापेक्षाही कमी झाली, म्हणजे वारंवारता आणखी वाढली, तर काय होतं? जर तरंगलांबी खूपच लहान झाली, समजा विषाणूंच्या आकाराएवढी, तर आपण त्यांना अतिनील किरणे किंवा अल्ट्राव्हायोलेट वेव्ज असं म्हणतो. ही किरणेही आपल्याला अदृश्य असतात, पण काही विशिष्ट मधमाशा ही किरणे पाहू शकतात. सूर्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर अतिनील किरणे निर्माण करतो आणि ती आपल्या DNAचे नुकसान करू शकतात. म्हणून आपण उन्हात जाताना सनस्क्रीनचा वापर करतो. पण जर तरंग आणखी लहान झाला तर? जेव्हा ते रेणूंच्या आकाराएवढे होतात, तेव्हा आपण त्यांना क्ष किरणे किंवा एक्स रे म्हणतो. त्यांचा एक उत्तम गुणधर्म म्हणजे ते आपल्या त्वचेतून आरपार जाऊ शकतात, पण आपल्या हाडांद्वारे ते शोषले जातात आणि म्हणूनच त्यांचा वापर हाडांची छायाचित्र घेण्यासाठी केला जातो. आणि जर आपण याहूनही लहान पातळीवर गेलो, जेव्हा तरंगलांबी अणूच्या केंद्राइतकी लहान होते, तेव्हा आपण त्यांना गॅमा किरणे असं म्हणतो. गॅमा किरणांची तरंगलांबी संपूर्ण विद्युत चुंबकीय वर्णपटामध्ये सर्वात कमी असते आणि त्यांची वारंवारता सर्वात जास्त असते. ही किरणे किरणोत्सारी क्षय यांच्यासारख्या अणुकेंद्रीय प्रक्रियांमध्ये निर्माण होतात आणि अशा प्रकारे हा संपूर्ण विद्युत चुंबकीय वर्णपट तयार होतो.